वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. की प्रेमाच्या संबंधातून भगवत भक्त समर्पण करत असल्यामुळे आपलं सर्वस्व देण्याकरता परमात्मा कळवळा त्याच्याकरता दान करतो. काय हवंय आणि देण्याकरता लागणाऱ्या प्रेमाची शक्ती दोन्ही गोष्टी एका ठिकाणी असल्यामुळे अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक असा कळा ब्रह्मांडाचा, त्याची तिथे पोच कशी असू शकेल? माणसाला शेजारी बसलेल्या जवळच्या माणसाला, जवळच्या माणसाच्या मनात काय आहे हे कळत नाही. आजची समाजाची विषिन्न अवस्था अशी आहे. आजचा समाज मांडीला मांडी लावून जरी बसला असला तरी मनाने हजारो किलोमीटर दूर गेलेला आहे. अशी समाजाची छिन्न भिन्न अवस्था आहे. या छिन्न भिन्न अवस्थेला एक करण्याची फक्त ताकद वारकरी संप्रदायामध्ये, की माणसातले भेद, माणसाचे नीतीचे झालेले भेद, या सगळ्या भेदाला दूर करून माणसाच्या भावना एकत्र आणण्याचं कार्य आणि शक्ती वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी आहे. फक्त तिचा आश्रय करणं अति गरजेची गोष्ट आहे. मनसंकल्पो विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृती अधृती रीर धीर भीर इत्येतत् सर्व मन एव. मनाची व्याख्या सुंदर केलेली आहे. मन कशाला म्हणतात? मनसंकल्पो, संकल्प विकार, कल्पना येणं, आणि त्या कल्पनेमध्ये काही अनुकूल कल्पना आणि काही प्रतिकूल कल्पना दोन्ही माणसाच्या जीवनामध्ये. एकीकडे अनुकूल कल्पना येते तर काही काळानंतर माणसाच्या जीवनामध्ये प्रतिकूल सुद्धा कल्पना येत असते. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर मामासाहेब एक दृष्टांत सांगायचे. एक मोळी विक्या खूप घामाने असा गांजलेला, डोक्यावर मोळी, उन्हाळ्याचे दिवस, रस्त्याने चालला होता. जाता जाता विसावा म्हणून एका झाडाखाली त्याने मुळी आदळली, आणि आदळल्यानंतर असं मनामध्ये संकल्प आला, इथं पाणी प्यायला असतं तर फार बरं झालं असतं. असं म्हटल्यानंतर सुंदरशा प्रकारचा पाण्याचा ग्लास समोर आला. आल्यानंतर कुठलाही विचार न करताना त्याने ते पाणी प्याला. त्याची तृषा थंड झाली. वावा म्हणाला, अपेक्षा केवळ केल्याबरोबर या ठिकाणी पाण्याचा ग्लास सुंदर अशा प्रकारचा भरून आला, परंतु या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं जर भोजन आलं असतं तर आता जेवण करून तृप्त झालो असतो. अशी मनामध्ये संकल्पना केली. संकल्पना करण्याचा परिणाम ताबडतोब सुंदर अशा प्रकारची थाळी समोर आली. शुद्ध शाकाहारी थाळी. समोर आली, आणि आल्यानंतर त्याने काहीही विकल्प न करताना थाळी ग्रहण केली. असं म्हणतात, माणसाचं जेवण झाल्यानंतर एकदा कदाचित दुर्बुद्धी होण्याची शक्यता असते. त्याला असं वाटलं, आपण पाण्याची इच्छा केली, एकदम समोर पाणी आलं. भोजनाची इच्छा केली, भोजन समोर आलं. आता इथे थोडंसं झोपण्याकरता काही व्यवस्था असती तर फार बरं झालं असतं. तिसरा संकल्प आल्याबरोबर सुंदर अशा प्रकारचा पलंगवर गादी अंथरलेली, गालीच्या अंथरलेला, सगळं अशा प्रकारचं व्यवस्थित झोपण्याकरता असं शय्या आली. शय्या आल्यानंतर तो शय्येवर पडला. पडल्यानंतर संकल्प संपले, आता विकल्प सुरू झाले. विकल्पाला सुरुवात आली एकदम. आपण मोळी विक्याचा धंदा करणारी माणसं, आणि एकदम पाणी पाहिजे म्हटल्याबरोबर पाणी हजर झालं, जेवायला पाहिजे म्हटल्याबरोबर जेवायला हजर झालं, झोपायला पाहिजे म्हटल्याबरोबर इथे गादी हजर झाली. हा सगळा खेळ भूताचा तर नसेल ना? एकदम समोर उभंच राहिलं, आणि उभं राहिल्यानंतर पुन्हा विकल्पानं दुसरा टप्पा गाठला. कदाचित मला हे खाणार तर नाही ना, गट्टकन गळून टाकलं. दृष्टांत फार महत्वाचा आहे असं नव्हे. एकीकडे संकल्प आहेत तर दुसरीकडे विकल्प आहे. ज्या कल्पनेच्या द्वारे माणसानं आपल्या जीवनामध्ये काही मनोरथ मांडलेले असतात तर तेच मन अशा एका अवस्थेमध्ये ते सगळेच मनोरथ उतरायला लागतात. ज्ञानोबा मनाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. मनाचा स्वभाव असा आहे की मनोरथ
काही करायचे आणि काही मोडायचे, काही करायचे आणि काही मोडायचे. पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं म्हणतात, बहुतेक सासवाना काहीच काम नसायचं, सगळी कामं सुनांच्या वाट्याला आलेली असायची. मग सासवाना ज्या वेळेला वेळ शिल्लक राहायचा त्यावेळेला त्यांनी काय काम करायचं, काय करायचं नाही, उतरंडीच्या घरात जायचं आणि उतरंडी उतरायच्या आणि रचायच्या, एवढंच काम त्यांचं असायचं, दुसरं काहीच काम नसायचं. तसं बहुतेकांच्या मनाचा स्वभाव असतो, मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि रच, याला संकल्प आणि विकल्प अशा प्रकारचं म्हणतात. तेव्हा अशा संकल्प विकल्पाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला जो मनुष्य आहे, कोणते संकल्प खरे होतात आणि कोणते संकल्प खोटे होतात, माणसाचा आणि संकल्प पूर्तीचा काही संबंध आहे? मनामध्ये आल्याबरोबर माणसाच्या जीवनामध्ये संकल्प पूर्ण व्हावेत असं काय शक्ती आहे? तुकाराम महाराजांनी एक महत्वाचा शब्द या अभंगामध्ये लिहिलेला आहे आणि तो शब्द म्हणजे सत्य आहे. सत्य ही जर शक्ती संकल्पाच्या पाठीमागे असेल तर त्या संकल्पाचं दातृत्व करण्याची जबाबदारी तुकाराम महाराज म्हणतात नारायणावर. सत्य संकल्पाचा दाता नारायण. एरवी माणसाचं जीवन आणि होणारी प्राप्ती याच्यामध्ये प्रारब्धाचा संबंध आहे. याच्यावर जितकं आपण बोलू तेवढं थोडं आपल्याला वेळेमध्ये बोलणं सगळं उरकलं पाहिजे. तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये जे जे मिळतंय ना ते सगळं मिळत असताना प्रारब्ध आणि प्रसंग यांचा संबंध आहे. प्रारब्धाविना माणसाच्या जीवनामध्ये कोणताही प्रसंग नाही. आपल्या भारत देशामध्ये आपल्या जीवनाची मीमांसा करणारे फार थोर थोर ऋषी महर्षी होऊन गेले. सांख्यकारिका कारणावा नावाचे एक ऋषी ते असं म्हणतात, सतिकर्म मूले विपाको जात्यायुर्भोगा. जाती, आयुष्य आणि भोग या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या कर्मानं ठरवलेल्या आहेत. प्रारब्धेची भरे पोट तुका करेना बुभाट, रोटी तेरी ढूंढतावे मन में रख विश्राम, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. आपलं अन्न आपल्याला शोधत येईल, जेव्हा मिळायचं तेव्हाच मिळते. मग ते सकाळचे 7 वाजो किंवा संध्याकाळचे 7 वाजो, ज्या वेळेला मिळायचं असेल, जिथे मिळायचं असेल, जशा परिस्थितीमध्ये मिळायचं असेल तिथेच मिळणार आहे. तुम्ही किती प्रयत्न करून बघा. नमुन्याकरता सांगतो प्रसंग. कल्पना करा, एखाद्याच्या घरी मोठा समारंभ आणि त्या समारंभाच्या करता पुष्कळ मंडळींना त्याने बोलवलेलं असतं. मंडळी जेवून गेलेली असतात, मेजवानी जवळजवळ संपत आलेली असते. शेवटी काही उशिरा आलेले जे पाहुणे असतात ते आलेले असतात आणि त्यांच्या सहवासामध्ये शेवटी हा घरमालक बसत असतो. पुढे ताट आलेलं असतं, आता बसायचंच असतं, पण इतक्यामध्ये अत्यंत जिवलग मित्र समोर दिसतो. आल्या बरोबर ताटकन ताटावरून उठवतो आणि म्हणतो, बसा, या ताटावर बसा, मी दुसऱ्या ताटावर बसतो. जवळ आलं होतं परंतु त्या अन्नाचा त्याचा संबंध नव्हता म्हणून त्याला उठावं लागलं. दुसरं ताट वाढले जातं, अर्ध ताट संपत ना संपत लागलीच फोन तरी येतो, नाहीतर तार तरी येते. तुमचा शिकत असणारा मुलगा आजारानं खूप बेहोश आहे, हातात तार पडल्या बरोबर तशाला तसंच परत या. ताटामध्ये अर्ध राहिलेलं अन्न तसंच सोडून निघावं लागतं. का? संबंधच नाही त्याचा. ज्याचा आपल्या जीवनाशी संबंध नाही, ईश्वराची योजना अशी आहे, ज्याचा आपल्याशी जसा संबंध आहे तसा त्या कालानुपरत्वे आपल्याशी संबंध येणार आहे. म्हणून संसारातल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण मनामध्ये केल्या म्हणजे पूर्ण होतात असं मुळीच नाही. या देशाचं पंतप्रधान पद नाकारणारा कोणीतरी लातूरमध्ये मिळेल का? राजी मर्जीनं अक्कल हुशारीनं या देशाचं पंतप्रधान पद जर सहजासहजी मिळालं तर नाकारणारा कोणीतरी सापडेल का? नाही सापडणार. मला तर वाटतं सापडणारच नाही. कारण ज्ञानोबा म्हणतात, जगस्पृह्यास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. पण मिळतं का? प्रश्न महत्वाचा आहे. कोणाला मिळतं? ज्याचा त्याच्या प्रारब्धाशी संबंध आहे त्याला मिळतं. जितके दिवस असेल तितकेच. कोणाचा दिवसाचा असतो, कोणाचा महिन्याचा असतो, कोणाचा वर्षाचा असतो. आता अलीकडच्या काळात पाठिंब्यावर हे सगळं ठरलेलं आहे. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की सत्ता म्हणा, संपत्ती म्हणा, आयुष्य म्हणा, आरोग्य म्हणा, कला म्हणा, संसारातलं ज्ञान म्हणा, या सगळ्याचा प्रारब्धाशी संबंध आहे. प्रयत्नाचं निमित्त आहे, निमित्ताची गरज आहे आणि प्रारब्धाचं प्राधान्य आहे.
त्याच्यातून आपल्या संसारातल्या इच्छा पूर्ण होतात. परंतु आपली इच्छा आणि थेट पूर्णता असं व्हायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात त्याला नारायण जवळ यावा लागतो. सत्यसंकल्पाचा दाता नारायण. तो दाता जर झाला तर करतो काय? सर्व करी पूर्ण मनोरथ. पूर्ण मनोरथ. तो दाता सत्य संकल्प जो करणारा आहे त्याचे सगळे मनोरथ पूर्ण करतो. सर्व करी पूर्ण मनोरथ. कोणाचे? मात्र याच्यामध्ये सत्य संकल्प इतका महत्वाचा शब्द आहे, इतका विचाराचा शब्द आहे. याचं राहिलेलं चिंतन आपण अभंगाचा अर्थ संपल्यानंतर जितका वेळ शिल्लक राहणार आहे इतक्या वेळेमध्ये महत्वाचं चिंतन आपण करणार आहोत की सत्य संकल्पाकरता काय करावं लागत असतं. त्याची तृप्ती मात्र स्वतः परमात्मा देतात. एखाद्या जीवनामध्ये, भाग्यवान जीवनामध्ये त्याची तृप्ती संत देतात. संसारातली तृप्ती प्रारब्ध देतं आणि परमार्थातली तृप्ती देत असताना भगवानही देतो, पण सत्य संकल्प असेल तर देतो. संत सुद्धा जीवनामध्ये तृप्ती देतात, परंतु केव्हा? त्यांच्या मनाला येईल तेव्हा. तुका म्हणे आले समर्थाचे मना. तुका म्हणे आले समर्थाचे मना. तुका म्हणे आले समर्थाचे. तुका म्हणे आले समर्थाचे मना. तुका म्हणे आले समर्थाचे. जरी होय राणा होय राणा रंगताचा नवितारी काही. संतांच्या मनाला यावं लागतं, पूर्णता होते. सर्व संकल्प पूर्ण होत. संकल्पाच्या अंगण ओळगती सिद्धी. हो, केव्हा होतं? त्यांची ज्या वेळेला मनात कृपा होते तेव्हा. ते कृपा केव्हा करतात? ज्या वेळेला त्यांच्या मनाला येतं तेव्हा. तुम्ही म्हणाल मग संत लहरी असतात का? लहरी नसतात, ते चिंतन स्वतंत्र आहे. त्यांच्या मनाला येण्यासारखं केव्हा मनाला येत असतं हे चिंतनचं स्वतंत्र असल्यामुळे आपल्याला यावेळेला सांगायचं नाही. मात्र एवढं खरं की मनाला का आलं की मनाला आल्यानंतर मात्र त्याचा आमूलाग्र बदल होतो. शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या मनामध्ये गावबाचा बदल करण्याचा आलं, आमूलाग्र बदल झाला. का? मनाला आलं. अनेक अशा प्रकारची उदाहरणं आहेत. संतांची प्रतिज्ञाचे गाढवाचे घोडे आम्ही कडू दृष्टी पुढे. याचा अर्थ असा, अज्ञानी माणसं सुद्धा आम्ही सज्ञानी करू, दुःखी माणसं सुखी करू. केव्हा करू? ज्यावेळेला त्यांच्या मनाला येईल तेव्हा करू. तेव्हा त्यांच्या मनाला येणं ही पारतंत्र्यता आहे. संसारामध्ये प्रारब्धाच्या दृष्टिकोनातून पारतंत्र्यता आहे. संसारामध्ये आपण जे जे मनोरथ करू ते सगळेच तृप्त होतात असं नाही. त्या मनोरथापासून बाजूला निघावंच लागतं. एक छोटासा दृष्टांत सांगत असतो. एकदा एक म्युझियम भरलं होतं. सुंदर अशा प्रकारचा बंगला बांधलेला होता, नवीनच. कधी अशा प्रकारचा बंगला बांधलेला नव्हता. आणि तो बंगला पाहण्याकरता तिकिटाचे दर खूप अशा प्रकारचे वाढीव होते. आकर्षक का जाहिरात झाली की गर्दी झाल्याशिवाय राहत नसते. जाहिरात फार आकर्षक होती त्याची. बंगला पहा, बंगला पहा म्हणून. बऱ्याच लोकांना असं वाटलं की असा बंगला काय, कसा बांधलाय, पाहावा पाहावा. आणि बंगला पाहण्याकरता तिथे मात्र मार्गदर्शक नव्हते. ठिकठिकाणी असे फलक लावलेले होते. फक्त तिकीट काढायचं, मुख्य द्वारामध्ये प्रवेश करायचा आणि एकदा का प्रवेश केल्यानंतर बाहेर निघणाऱ्या दारापर्यंत ठिकठिकाणी सूचना अशा लिहिलेल्या असायच्या. एका माणसानं असंच तिकीट काढलं, बंगल्यामध्ये शिरला. आगे चलो.
बहने मोडो, उजव्या बाजूला वळा. पुढे गेल्यानंतर बाये मोडो, डाव्या बाजूला वळा. इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, खालच्या तळमजल्यावर फिरवा फिरवीचे सगळे बोर्ड. तळमजला झाला, ऊपर चलो. वर गेले, वर सुद्धा असे आडवे तिडव्या त्या खोल्याच नुसत्या, बाकी काहीच पाहायला मिळालं नवीन. काही नवीन बांधलेल्या तर नुसत्या खोल्याच होत्या. आणि शेवटी जिथे बाहेर पडायचं दार होतं तिथं असं लिहिलेलं होतं, इधर उधर क्या देखते हो, बाहेर चलो. तसं या संसारामध्ये हे बघा, ते बघा, ते बघा, ते बघा. यमराज म्हणतात, इधर उधर क्या देखते हो, बाहेर चलो. तुमचं प्रारब्ध संपलं आता. प्रारब्धाचं प्राधान्य होतं तोपर्यंत ठीक, पण एकदा का संपलं, चला आता बाहेर. पण याही पेक्षा मानवी जीवनातील अतीव अशा प्रकारची जी संकल्पना आहे, ती अतीव संकल्पना प्राप्त करण्याकरता जगामध्ये दोन शक्ती समोर आहेत. एक भगवत शक्ती आणि दुसरी संत शक्ती, की जी जीवनाला जीवदान देते. सेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. अशी एक भगवत शक्ती आहे. आणि ती भगवत शक्ती माणसाच्या जीवनातले सर्वच्या सर्व मनोरथ पूर्ण करते म्हणतात. का? माणसाच्या जीवनामध्ये एक मनोरथ असावा का अनेक मनोरथ असावे? भक्तिशास्त्र काय सांगताय? भक्तिशास्त्र असं सांगताय, एकच मनाच्या पुढे विषय असावा, अनेक विषय असू नये. भगवत भक्त तोच की ज्याने आपल्या मनाला चोहोकडून आवरलंय तो. तुका म्हणे अवघे आवरले वासना, तुका म्हणे अवघी आवरले वासना. नारायणा दुसर्या पासून आता नारायणा दुसर्या पासून सगळ्यापासून वासना आवरण आणि एकच वासना भावना. तुझं वाचवणे काही व्हावे ऐसे नको माझ्या जीवे, तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे देवा. आता तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं काहीही नको. आगतिक म्हणून नव्हे, आत्यंतिक म्हणून. दोन महत्वाचे शब्द. आगतिक म्हणजे नाईलाज झाला म्हणून. काही माणसाला मंदिरात जावंच लागतं कारण त्यांची घरी अडचण झालेली असते म्हणून. हे आगतिक म्हणून. आणि आत्यंतिक म्हणून म्हणजे पूर्ण श्रद्धा आहे, दररोज नियम आहे, देवाचं दर्शन करण्याचा नियम आहे. तिथे गेल्यानंतर मानसिक समाधान लाभत आहे, जीवनातल्या काही प्रेरणा मिळत आहे, शांती मिळते, म्हणून जाण्याकरता ओढ असणं हे आत्यंतिक आहे. तेव्हा देवाकडे येणाऱ्यामध्ये दोन प्रकारचा वर्ग आहे, एक आगतिक आणि दुसरा आत्यंतिक. संत जीवनामध्ये आत्यंतिकता असते, आगतिकता नसते. नाईलाज म्हणून नव्हे. सांगण्याचा इतर तसा की भक्त जीवनामध्ये एक देवाशिवाय दुसरं कुठलंही जीवनामध्ये काही श्रेष्ठ नसतं. असं असताना तुकाराम महाराज म्हणतात, सर्व करे पूर्ण मनोरथ. म्हणजे भक्ताच्या मनामध्ये अनेक मनोरथ असतात का? आणि अनेक मनोरथ असणं हा भक्तीमध्ये दोष आहे, असा प्रश्न ज्या वेळा निर्माण झाला त्यावेळा तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचे नियम इतराच्या नियमापेक्षा वेगळेत बरं का. कशावरून? भक्तीचा नियम कसा बदलू नये हा प्रकार तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
सकळ येथे अलंकार शोभती सकळ येथे अलंकार शोभते सकळ भाव बळे फळ इच्छेचे ते तुकाराम महाराज म्हणतात. भक्ती क्षेत्रामध्ये अनन्यत्वाचा हा जरी नियम असला तरी अनेक गोष्टीची इच्छा करणं हा सुद्धा अलंकार भक्तीच्या क्षेत्रामध्ये शोभा देतो म्हणतात. त्याने काही बाधाच होत नाही. भगवत भक्त संकल्प करतो तर सगळ्या भगवंताच्या विषयातले संकल्प करतो. अनेक अंगानं संकल्प करेल. काही वेळेला कोणता संकल्प, काही वेळेला कोणता संकल्प. रमे तेथे मन क्रीडा करू. जिथे मनाला आनंद वाटेल त्या पद्धतीने भूमिका मनामध्ये धारण करू आणि त्यावेळेला आम्ही तो भाव मनामध्ये ठेवू. आपल्या वारकरी संतांनी भक्तिशास्त्रातले सर्वच्या सर्व भाव अनुभवाला आणून घेतलेले आहेत. काही वेळेला मातृत्वाचा भाव अनुभव घेतला, काही वेळेला सख्यत्वाचा भाव अनुभवाला आणला, काही वेळेला दास्यत्वाचा भाव अनुभवाला आणला, काही वेळेला मधुर भावाचा भाव अनुभवाला आणला. जो जो भाव आपल्या जीवनामध्ये असा खेळ वाटेल, घ्यावा वाटेल, त्या वेळेला तो प्रकार त्याचा अंगीकार करतात. एखाद्या श्रीमंताची स्त्री घरी दागदागिने विपुल असतात. ज्या ज्या वेळेला दो दागिना आपल्या अंगावर घालावा वाटेल त्या वेळेला ते आपल्या अंगावर घालत असते. याचा अर्थ दागिन्यामध्ये बदल करणं हा काही दोष आहे का? दोष नाही, तो मानसिक आनंद आहे. तसं भक्ती क्षेत्रामध्ये भक्ताला काही वेळा भगवंताकडनं काही इच्छा जर झाली, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविसी. जी जी मनाला इच्छा वाटेल ना त्या वेळेला भगवान परमात्मा पूर्ण करतात. भगवत भक्ताची ती निष्ठा आहे. विश्ववंद्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य निळोबारा आहे आणि मी भेट दिल्याशिवाय वैकुंठाला जाणार नाही असं तुकाराम महाराजांचं वचन होतं. परंतु तुकाराम महाराजांना गडबड झाली आणि तुकोबारा वैकुंठाला गेले. निळोबारांना मागावून समजलं आपले गुरु वैकुंठाला गेले, आपल्याला भेट न देताना गेले. 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला आणि इंद्रायणीच्या काठावर तुकाराम महाराजांचं चिंतन करत बसले. 42व्या दिवशी स्वतः भगवान परमात्मा वैकुंठाहून आले आणि आल्यानंतर
निळोबारांना जागे केलं. ओ निळोबारा, तुम्ही इथे एकटेच बसलात, मला ओळखलं का कोण आहे? निळोबाराने पाहिलं. अत्यंत तेजपुंज अशा प्रकारचा तेजोवलय आहे. तुझी निडळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, खूप अशा प्रकारचा तेजोवलय आहे. आत श्याम सुंदर चतुर्भुज मूर्ती आहे, भगवान श्री विष्णू आहे. निळोबारा म्हणाले, न ओळखायला काय झालं? ओळखलंय देवा, पण एक बोलू का? तुम्ही आलात, तुम्हाला काय आम्ही निमंत्रण पाठवलं होतं? माणसाने निमंत्रणाशिवाय कुठे जावं? फक्त सप्ताहाला जावं. सप्ताहाला मात्र रुसू नये, आम्हाला काही पत्रिकाच दिली नाही असं म्हणून काही रुसायचं कारणच नाही. सर्वांच्याच आत्मोद्धाराचा तो खुल्ला अशा प्रकारचा मार्ग, ते उघड अशा प्रकारचं ज्ञान सत्र आहे, भक्ती सत्र आहे, प्रेम सत्र आहे, तिथे जावं. पण इथे मात्र निळोबारा सरळ बोलता, देवा येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थल्या वाचोनी आला असे का? तुझी काय मी इच्छा केली नाही, तू यावं म्हणून मनामध्ये भावना सुद्धा केली नाही. कशाला आलास? आम्ही कशा करता बसलो तुम्हाला माहित नाही? तू कयाचा धावा करीत असो. निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा, तू कयाचा धावा करीत असो. आम्ही त्यांच्याकरता बसलो, तुमच्याकरता नाही. काय प्रसंग आहे! चित्तावर अंगावर रोमांच उभे राहतात. केवढे दिव्य अशा प्रकारचे हे प्रसंग आहेत. एकीकडे अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा समोर उभा आहे आणि त्याला सरळ नोटीस सांगतात, जसा आलास तसा जा. आम्हाला तुकाराम महाराज पाहिजे. केवढी जबरनिष्ठ असेल. भक्तीमध्ये आहे का काही विचार? भक्तीमध्ये अतिप्रेम होत असतं त्यावेळेला अविचार हा विचार असतो. विठाला 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 विठाला. नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज आले. निळोबाऱ्यांची आणि तुकोबाऱ्यांची भेट झाली. मला सांगण्याचं इत्यर्थ असा आहे, भक्तीमध्ये जीवनाला जे जे डोहोळे होतात, ज्या ज्या इच्छा होतात, त्या त्या इच्छा भगवान परमात्मा तृप्त करतात. म्हणून कोणतीही इच्छा भक्ती क्षेत्रामध्ये जर केली, आणि भक्ती क्षेत्रामध्ये पहिला महत्वाचा शब्द लक्षात ठेवा, हे मात्र घेऊनच पुढे अभंगाचा विचार करायचा. पहिला जर शब्द सोडला तर अभंगच आपल्याकडून सुटला. म्हणून पहिल्या शब्दाला फार महत्व आहे, सत्य संकल्प. सत्य संकल्पाचा जो भगवत भक्त आहे, तो भगवत भक्त भक्तीच्या जीवनामध्ये कोणती भावना धारण करेल, त्याची ती भावना तृप्त होते. उलट तुकाराम महाराज म्हणतात, इथे शोभा येते. जसं अलंकार, अलंकारामुळे शरीराला शोभा येते. वस्तुतः अलंकार एकाच धातूचे, परंतु त्याचे आकार बदलतात, त्याची नावं बदलतात, त्याचे उपयोग बदलतात, त्याचे लिंग बदलतात. काही अलंकार पुल्लिंगी आहेत, काही अलंकार स्त्रीलिंगी आहेत. नाथ महाराजांनी सुंदर चिंतन केलेलं आहे. नाग मुदी कंकण, स्त्रीलिंगी भेदली खूण. पुल्लिंगी नाग, मुदी स्त्रीलिंगी, आणि कंकण ते कंकण नपुसकलिंगी. एकाच धातूपासून बनवलेल्या वस्तू, त्यांचं लिंग बदललं, त्यांचे आकार बदलले, त्यांच्या शोभा बदलल्या. तेव्हा असा जो बदल झाला, त्या बदलामुळे नुकसान झाली का फायदा झाला? सोन्याची तर नुकसान झाली नाहीच नाही, पण तो उलटा फायदा झाला. नाथ महाराज म्हणतात, कुळवधी शोभली तेणे. अलंकार घातल्यामुळे ती स्त्री अत्यंत शोभा देते. तसं भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये विविधता जर बाळगू लागला तर त्याच्या जीवनामध्ये शोभाच एक प्रकारची येते. अर्जुनाने भगवान कृष्ण परमात्म्यापुढे विश्वस्वरूपाची इच्छा प्रगट केली. पहिल्यांदा ज्ञानाची इच्छा प्रगट केली. शिष्यस्ते हमशाधि मानत्वाम प्रपन्नम. हे भगवान, मी तुमचा शिष्य आहे आणि मला तुम्ही ज्ञान द्या. ज्ञान द्या म्हटल्यानंतर भगवंताने ज्ञान द्यायला सुरुवात केली. ज्ञानाचे स्वतः भगवंताने आपल्या इच्छेप्रमाणे ज्ञानाचे स्रोतच्या स्रोत अर्जुनापुढे उघड केले. काही वेळा अर्जुनाच्या शंकेचंही उत्तर दिलं आणि पुढे 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला इच्छा निर्माण झाली, एवढं देवाचं रूप जर व्यापक आहे, विश्वरूप आहे, मग आपल्याला डोळ्याला का पाहता येऊ नये?
आणि इच्छा प्रगट केली. इच्छा प्रगट केल्याबरोबर भगवान परमात्म्याने लागलीच विश्वरूप दाखवलंच. देव सुद्धा चुकत असतो, पण केव्हा? अतिप्रेमात. त्याच्यावर भुरळ पडण्या इतकं प्रेम आपल्यावर जवळ जर असलं तर त्याची चूक होत असते, नसता तो कधीच चुकत नाही. मग आपणच चुकत असतो, तो सुद्धा चुकतो. अर्जुनाच्या त्या अतीव प्रेमामुळे भगवंताकडे सुद्धा चूक झाली आणि चूक झाल्यानंतर लागलीच विश्वरूप दाखवलं. आणि विश्वरूप दाखवल्यानंतर पहा, हे पहा, ते पहा, ते पहा दाखवायला लागले. अर्जुनाला काही दिसायलाच तयार नाही. अर्जुनाने प्रार्थना केली, देवा नुसतं पहा पहा म्हणताना मला दिसत नाही, याची काय वाट? सुंदर आरसा आहे, जन्मांध माणसाला दाखवता. सुंदर अशा प्रकारचं गायन आहे, मैफल बसली गवयांची. आणि ऐकायला बसले कोण? बहिरम भट. वैकुंठवाशी परमपूज्य गुरुवर मामासाहेब म्हणायचे, तानसेनचं गायन ऐकण्याकरता कानसेन लागतो. तिथे दुसरा सेन चालत नाही. तसं मग दाखवता खरं, पण मला दिसत नाही, याची वाट काय? मग भगवंताच्या गोष्टी लक्षात आली की आपली चूक झाली, मागावून लक्षात आली. आणि सांगितलं, अर्जुना माझी चूक झाली बरं का. मोठी माणसं आपली चूक लवकर कबूल करतात आणि अज्ञानी माणसं आपली चूक झाकायचा प्रयत्न करतात. शहाण्या माणसाने चूक मोठ्या पुढे कधीही झाकू नये. झाकली तर ती तशीच राहील आणि उघड केली तर ती दुरुस्त होईल. सांगण्याचे तीर्थ भगवंताने आपली चूक प्रगट केली आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना खरं आहे बरं का, माझ्याकडून चुकलं. मी तुला आता दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम, तुला दिव्य दृष्टी देतो, ज्या दिव्य दृष्टीच्यामुळं मला खरं पाहू शकशील. माणसाचा एक प्रश्नच मोठा चमत्कारिक असतो. माणसं म्हणतात आम्हाला देव दिसत नाही. दिसत नाही म्हणूनच बरं आहे. का बरं आहे? आपला अधिकारच तिथपर्यंत अजून पोहोचत नाही. अधिकार मिळवा आणि मग पाहण्याच्या मार्गाला लागा. अधिकार नसताना पाहण्याच्या मार्गाला जर लागाल तर वेगळंच होईल. बाकीचं आणखी काही विशेष काही सांगू इच्छित नाही. सांगण्याचा इतर तसा की भगवान परमात्म्याच्या पुढे अर्जुनाने इच्छा प्रगट केली, देवाने दाखवली आणि नंतर विश्वरूप पाहता पाहता अर्जुनाला भीती वाटायला लागली. सगळेच तोंडात चालले, कोणीच जगा शिल्लक राहायला तयार नाही. शेवटी सांगितलं, देवा जापानी जापानी असता व्यस्त आहे, सगळं आवराबर का, सगळं आवराबर का. ज्ञानोबाला हसायला लागले. काय सांगा म्हणाले, काय प्रेम आहे या जगदीश्वराचे प्रेम, येत दिसत असे निरुपम, कैसे येणे पार्थे सर्वोत्तम पुण्य केले. काय या अर्जुनाचं पुण्य आहे, केवढं पुण्य आहे. दाखव म्हटलं की दाखवतो, नको म्हटलं की लपवतो. मनुष्यरूप दाखव म्हटलं की पुन्हा मनुष्यरूप दाखवतो. जी जी इच्छा करतो ती ती अर्जुनाची तृप्त होती. केवढं मोठं भाग्य. याचं कारण आहे, अनेक वृत्ती मनामध्ये आल्यानंतर त्या देवाकडनं पूर्ण करून घेणं हा भक्त जीवनातला अलंकार आहे. आणि तो अलंकार भक्ती जीवनामध्ये शोभा देतो. येथे अलंकार शोभती सकळ. काय अलंकार पूर्ण होतो? भाव बळे फळ इच्छेचे ते. भक्त जीवनामध्ये जी इच्छा आहे त्या इच्छेच्या पाठीमागे बळ आहे. कशाचं बळ आहे? भावनेचं बळ आहे. जगात सर्वात मोठं जर बळ कोणतं असेल तर ते भावनेचं बळ आहे. भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, नाही कोणाचे सबळ, या बळापुढे कोणाचंच बळ चालत नाही. छोटासा प्रसंग भागवतातला समोर येतोय.
भक्तराज प्रल्हादा करता भगवान परमात्म्याने नृसिंह भव्य स्वरूप धारण केलं. ज्यावेळा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा एवढ्या यातना देत असताना तू जगतोस, कोणाची ताकद आहे? प्रल्हादाने सांगितलं, बाबा ज्या ताकदीनं तुम्ही मला त्रास देता तीच ताकद मला जगवते. ज्या शक्तीमुळे माझा छळ होतो ती शक्ती माझं संरक्षण करते. पटेल का गोष्ट सहजासहजी माणसालाही? हिरण्यकश्यपूने सांगितलं, याचा अर्थ काय? देवाची शक्ती आहे. सरळ प्रश्न केला, मग तो देव आहे कुठे? तोही असती मयी असते. तो तुझ्यात आहे आणि तो माझ्यातही आहे, सर्व ठिकाणी आहे. खांबात आहे, खांबात आहे. लाथ मारली, भगवान नरसिंह परमात्मा गुरगुर गर्जना देत बाहेर आले आणि आल्यानंतर हिरण्यकश्यपूला जवळ ओढून घेतलं, आडवं झोपवलं आणि ठरलेल्या नियमाप्रमाणे हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्यपूला अत्यंतिक मोक्षाला पाठवलं. पण तो निर्माण झालेला क्रोध आवरायला तयार नाही. करकर करकर गर्जना देऊ लागले, शेपटी आपटायला लागले. अंगावरती सगळीच्या केस ताड झालेले होते. भयानक 11 विकरा ते स्वरूप पाहिलं. देव देवताधिक आलेले होते. यक्ष रक्ष नारद तुंबर सगळीच्या सगळी मंडळी आलेली होती. इंद्र चंद्र कुबेर वरुण पाहतात ते 11 विकरा रूप. कोणाची छाती व्हायला तयार नाही पुढे जायची. सगळे दुरूनच पाहू लागले, सगळे दुरूनच पाहू लागले. आता एवढा मोठा क्रोध, आणि तो क्रोध जर शांत झाला नाही तर जगाचा अकस्मात प्रलय ओढवेल. काय करावं म्हणाले. प्रत्येकानं प्रत्येकाला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही मोठे आहात, तुमची ताकद मोठी आहे, जावा ना जावा ना. कोणी पुढे जायला तयार नाही. शेवटी म्हणाले, विघ्नहर्त्यांना पाठवू आपण, गणेश बाप्पाला. त्यांना प्रार्थना केली सर्वांनी, तुम्ही विघ्नहर्ते आहात. सजयती सिंदूर वदनो देव यत्पाद पंकज स्मरणम वासरमणिरेव तमसाम राशीन नाशेती विघ्नानाम. विघ्नाच्या राशीच्या राशी तुम्ही नष्ट करता, पुढे जावा. गणपती देवाने सांगितले, बघा आतापर्यंतच्या माझ्या सर्व जागतिक जीवनामध्ये असं स्वरूप कधीच बघितलंच नव्हतं. इतकं रागावलेलं रूप. आणि दुसरं एक भानगड सांगू का? त्यांचं मुख आहे सिंहाचं आणि माझं आहे हत्तीचं. स्वभाव वैरे. आपली मात्रा चालत नाही पुढे, आपण काही पुढे जात नाही. जिथे गणपती देवाने हात टेकले तिथे कोणाचं पुढे चालायला लागले. शेवटी कोणी जायला तयार नाही. सगळे देव थरथर 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 थरायला लागले. आता काय करायचं? काहींनी विचार केला. हे पा म्हणाले, मनुष्य किती जरी बाहेर रागावला तरी उंबऱ्याच्या आत त्याचा राग शांत होतो. कारण उंबऱ्याच्या आत राग शांत करण्याची एक वल्लीच असते. तिथं गेलं की माणसं गार पडतात. म्हणजे आईसाहेबांना पाठवा. कोणाला? लक्ष्मी आईसाहेबांना. लक्ष्मी आईसाहेबांची सर्वांनी विनंती केली, आणि आता हे काम फक्त तुमचंच आहे, बाकी कोणी काम करू शकत नाही. लक्ष्मी आईसाहेबांनी सांगितलं, सगळेच्या सगळे अवतार पाहिले, इतका कडक तापलेला अवतार मी कधीच पाहिला नाही. माझी छाती सुद्धा नाही पुढे द्यायची. आता करता काय? लक्षामध्ये आलं. हे पा म्हणाले, ज्या किल्लीनं कुलूप लागत असतं त्याच किल्लीनं उघडत असतं. हा अवतार कोणामुळे? प्रल्हादामुळे. पाठवा म्हणाले आता त्याला. प्रल्हादा सांगितलं, प्रल्हादा जा, नाहीतर जगाचा अत्यंत प्रलय होण्याची शक्यता आहे. भक्त प्रल्हादाला कशाची भीती आहे? सिंहाच्या छाव्याला सिंहाची भीती असते. प्रल्हाद सरळ पुढे गेले. गेल्याबरोबर भगवान नृसिंहाने जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, चाटायला सुरुवात केली आणि विचारलं, भक्ता प्रल्हादा, माझ्याकरता किती यातना सहन केल्यास तू? भयानक यातना सहन केल्यास, काय मागायचं ते माग. भक्त प्रल्हादाने सांगितलं, भगवान एवढंच दे. विषयी माणसाची विषयावर जेवढी प्रीती असते तेवढी प्रीती माझी तुझ्यावर राहू दे, एवढं दे, याच्यापेक्षा दुसरं काहीही नको. माझा दृष्टांत सांगण्याचं कारण काय? जागतिक दैविक शक्ती जिथं कमी पडते तिथे भावनिक शक्ती काम करते. विठाला विठाला विठाला.
भगवत भक्तात सर्वात मोठी शक्ती जर कोणती असेल ती भावनेची शक्ती असते. तुकाराम महाराज म्हणतात, भाव बळे फळ इच्छेचे ते. इच्छा भक्ताच्या जवळ असते पण पाठीमागे बळ मात्र भावनेचं असतं. आपल्या भावनेला बलवान अशा प्रकारचं केल्यामुळे त्यांची इच्छा तृप्त होते. एवढ्या करता भक्तीच्या क्षेत्रामध्ये जेवढ्या जेवढ्या भावना धराव्या सगळ्या सगळ्या संकल्पाची पूर्तता भगवान परमात्मा करतो. म्हणून तो दाता आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. वेळेचं भान लक्षात ठेवून बरीचशी वेळ झाली असल्यामुळे पुढे 2 चरणाचा विचार बाकी असल्यामुळे मध्यंतरचं भावार्थ झाला असं समजून भगवंताचं चिंतन करूया आणि नंतर राहिलेला विचार करू. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्पाचा दाता सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ तेथे अलंकार शोभती सक जीवदशेमध्ये स्वभावता अज्ञात असणाऱ्या जीवाच्या अज्ञानाला दूर करण्याच्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांनी भक्ती तत्वज्ञानाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत एक नाविन्यपूर्ण आणि आश्चर्यात्मक भावातून प्रगट करत असताना महाराज म्हणतात की भक्ती क्षेत्रामध्ये अनेक इच्छा करणं इथे अलंकाराप्रमाणे शोभा देतं. त्याचं कारण आहे त्याच्या पाठीमागे भावना आहे, भावनेचं बळ आहे. महाराज या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये भावनेचं बळ आहे हे देवाला कळणार कसं? भगवत भक्त मृत्यू लोकामध्ये आणि ज्या देवाची उपासना करणारा ती देवता अन्य ऊर्ध्व लोकामध्ये असं असताना याच्या आतल्या भावनेचा जो प्रकाश आहे तो प्रकाश त्याच्या जवळ पोहोचेलच कसा? जगद्गुरु तुकाराम महाराज या महत्वाच्या शंकेचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुका मन नाही अंतरीचे बीज जाणे कळव अंतरीचे बीज जाणे कळव अंतरीचे बीज दान कळवळा
येथे आळकार सोबती सकळ येथे आळकार सोबती सकळ ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा भगवान परमात्म्याला या भगवत भक्ताच्या भावना कळण्याकरिता त्याची जी स्वाभाविकता आहे ती स्वाभाविकता तुकाराम महाराज सांगतात. अंतरीचे बीज जाणे कळवळा, अंतरीचे बीज जाणे आणि कळवळा जाणे. आत बीज याचा अर्थ ज्याला वासना म्हणतात, भावना सूक्ष्म सुप्त वासना भगवंताला भगवत भक्ताच्या कळतात. आणि कळवळा जाणे याचा अर्थ असा की प्रेमाच्या संबंधातून भगवत भक्त समर्पण करत असल्यामुळे आपलं सर्वस्व देण्याकरता परमात्मा कळवळा त्याच्याकरता दान करतो. काय हवंय आणि देण्याकरता लागणाऱ्या प्रेमाची शक्ती दोन्ही गोष्टी एका ठिकाणी असल्यामुळे अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक असा कळा ब्रह्मांडाचा, त्याची तिथे पोच कशी असू शकेल. माणसाला शेजारी बसलेल्या जवळच्या माणसाला, जवळच्या माणसाच्या मनात काय आहे हे कळत नाही. आजची समाजाची विषिन्न अवस्था अशी आहे. आजचा समाज मांडीला मांडी लावून जरी बसला असला तरी मनाने हजारो किलोमीटर दूर गेलेला आहे. अशी समाजाची छिन्न भिन्न अवस्था आहे. या छिन्न भिन्न अवस्थेला एक करण्याची फक्त ताकद वारकरी संप्रदायामध्ये, की माणसा माणसातले भेद, माणसाचे नीतीचे झालेले भेद, या सगळ्या भेदाला दूर करून माणसाच्या भावना एकत्र आणण्याचं कार्य आणि शक्ती वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी आहे. फक्त तिचा आश्रय करणं अति गरजेची गोष्ट. किंवा सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की जवळ असून जर माणसाला जवळच्याचं काही कळत नाही तर ऊर्ध्व लोकाधिकामध्ये असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या विग्रहाला भगवत भक्ताच्या भावना कळायच्या केव्हा, पूर्ण व्हायच्या केव्हा, याचं उत्तर तुकाराम महाराजांनी या तिसऱ्या चरणामध्ये असं दिलेलं आहे. व्यापक असं कळा ब्रह्मांडाचा, तो सर्व ब्रह्मांडाचा व्यापक आहे. याच्यामध्ये सुद्धा विशेषता आहे. भगवंताची जी व्यापकता आहे शुद्ध मायेचा आश्रय करून केलेली ही व्यापकता आहे. ज्यांना वेदांत शास्त्राची बैठक माहीत आहे अशा अभ्यासू मंडळींच्या गोष्ट लक्षामध्ये येणार आहे की हा तर प्रकार सहजच आहे की परमात्मा चोहोकडे व्यापक आहे हे सगळं सांगतात. शास्त्र सांगतंय, वेद सांगतंय, कोणालाही कळतंय. खेड्यातला मनुष्य सुद्धा हे तत्वज्ञान बोलतो. पंढरपूरला जाणाऱ्याला म्हणतो पंढरपूरला घरदार सोडून निघालास, देव का इथं नाही का म्हणतो. जे ज्ञानेश्वर महाराजांना कळलेलं नव्हतं ते यांना कळालं. तिथे उपदेश करायला लागतात, तत्वज्ञान सांगायला लागतात. कोणालाही कळतं परमात्मा व्यापक आहे, व्यापक आहे, व्यापक आहे, सहज कळतं. तुकाराम महाराजांच्या या म्हणण्यामध्ये व्यापक सकळा ब्रह्मांडाचा, ब्रह्मांडाचा व्यापक म्हणण्यामध्ये ब्रह्मांड का म्हटलं की मर्यादा आली आणि मर्यादा का म्हटलं की मर्यादेचं कारण आलं. त्या कारणाचे दोन या जगामध्ये प्रकार आहेत. एक शुद्ध माया आणि दुसरी अशुद्ध माया, जिला अविद्या म्हणतात. अविद्येचा आश्रय आपण करतो आणि शुद्ध मायेचा आश्रय परमात्मा करतो. परमात्मा ज्या वेळेला शुद्ध मायेच्या जवळ येतो त्यावेळेला ती माया काय करते, ताम स्यात् सर्वज्ञ ईश्वरः. पंचदशीकारांनी त्या मायेचं वर्णन करत असताना दोन पद्धतीचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे की माया ही दोन प्रकारात्मक असते. एक माया ईश्वराचं सृजन करते तर दुसरी माया जीवाचं सृजन करते. अविद्या वशगस्त्वन्या, जीवात्मा हा अविद्येच्या वश गेलेला आहे आणि परमात्म्याच्या वश माया आहे. म्हणून ज्ञानोबारांचा एक अभंग दिसायला सोपं आहे पण कळायला अत्यंत अवघड आहे. ज्ञानोबाराय
असं एक रूपकानं बोलतात. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी. पतिव्रता धर्म पहावो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा. हे शब्द कळतील, अर्थ कळतील, परंतु भावार्थ कळण्याकरता जोपर्यंत वेदांत शास्त्राची बैठक लक्षात येत नाही तोपर्यंत हे शब्द खरे कळणारच नाही. पती जन्मला माझे उदरी, पती म्हणजे ईश्वर. ती माया सांगते, शुद्ध माया असे सांगते की माझा पती माझ्याच पोटी जन्माला आला आणि मी झाले तयाची नोवरी, मी त्याच्या ताब्यात गेले. ब्रह्मांडाला निर्माण करणारी जी शुद्ध माया आहे ती शुद्ध माया ईश्वराच्या ताब्यात आहे. आणि तुमचा आमचा फरक एवढाच की आपण मायेच्या ताब्यात आहोत आणि माया ईश्वराच्या ताब्यात आहे. अशी जी माया ईश्वराच्या ताब्यामध्ये असणारी, ज्या ब्रह्मांडामध्ये मायेचा स्पर्श आहे तिथेच त्याचा व्यापकत्वाचा स्पर्श असल्यामुळे त्याला तिथे कळण्याकरता दुसरं कोणतंही उपकरण वापरावं लागत नाही. STD वापरावी लागत नाही, कोणताही नंबर लावावा लागत नाही. मनामध्ये येण्याच्या अगोदरच त्याला त्या वासना कळतात. भगवत भक्ताच्या ज्या वासना आहेत त्या वासना प्रगट करण्याची सुद्धा गरज लागत नाही. म्हणून न सांगता तुम्हा कळो येते अंतर, तुम्हा कळो येते अंतर. विश्वे विश्वंभर, विश्वे विश्वंभर परिहारचे न लगे. देवा, मला काय हवं ते तुम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही, फक्त तुमच्या समोर येणं एवढंच माझं काम आहे. मला काय हवंय, जसं लहान मुलाला काय हवं हे आईला कळतं तसं भक्ताला काय हवंय हे त्याला कळतं. इतकं जर त्याला कळतंय तर वासना प्रगट केल्यानंतर त्याची वासना पूर्ण करणार नाही असं कसं शक्य आहे. एवढ्या करता येथे अलंकार शोभते सकळ, भाव बळे फळ इच्छेते ते. तुकाराम महाराज यांनी इच्छा करणं आणि यांची इच्छा तृप्त होणं याच्यात अंतर किती असतं. कारण काही अंतर मोजमाप करत असताना सेकंदाने, मिनिटाने, तासाने, दिवसाने, आठवड्याने, महिन्याने, वर्षाने, जन्माने करावं लागतं. काही भगवत भक्ताच्या इच्छा जन्मानं, जन्म बदलल्यानंतर तृप्त झाल्या. आपण बहुश्रुत मंडळी हा आपल्याला कल्पना आहे. पूर्वजन्मामध्ये नारद अत्यंत शेवटच्या क्षणामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. दिव्य दर्शन झाल्यानंतर ओढ लागली मनाला आणि पुन्हा ते रूप आपल्या समोर असावं असं वाटायला लागलं. प्राण लटपटायला लागले, झटपटायला लागले. लागलीच आकाशवाणी झाली, नारदा तळमळ करू नका, या जन्मात आता तुम्हाला दर्शन नाही, पुढच्या जन्मात दर्शन. म्हणून कोणाचा परमार्थ केव्हा सफल होईल याला काही मोजपट्टी आहे. पण शहाण्या माणसाने फक्त धैर्य धारण करावं, उतावळ होऊ नये. भगवत भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात. केव्हा पूर्ण होतात? गडबड करू नका म्हणतात. त्याच्याकरता काय करावं लागतं हे अभंगाच्या 4थ्या चरणात तुका मने नाही चालत तातडी, 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 तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी. प्राप्त काळ घडी हलवीन हलवीन, प्राप्त काळ घडी हलवीन हलवीन, येते नाही